हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी रुद्रचा जो पाळणा आहे तो ठेवून देण्याचा विचार करते, कारण की तो काही आता त्याच्यामध्ये व्यवस्थित झोपत नाही, त्याच्यातून उभा राहतो आणि पडण्याची भीती वाटते, थोडासा क्रॉस होऊ शकतो तो. आणि म्हटलं की त्याचबरोबरीने बघूया बेडमध्ये काय अजून जागा करता येईल का, कारण की बेडमध्येच मी ठेवून देते त्याला. स्टीलचा आहे तो पाळणा, रुद्रच्या कझनचा होता आणि त्याच्यामुळे तो जो आहे तर तो त्यांच्याकडून खूप चांगल्या कंडिशनमध्ये आम्हाला मिळालेला. त्यामुळे आपणही आता जर नीट चांगला व्यवस्थित त्याला ठेवून दिलं तर आणखी कोणाला तरी यूज करता येईल, यामुळं म्हटलं मी तो पाळणा व्यवस्थित ठेवते. आता पावसाळा सुरू झाला तर पाळण्यावरसुद्धा आम्ही कपडे संध्याकाळी थोडेसे जे सुकायचे बाकी होते तर ते ठेवले होते पाळण्यात हवेसाठी फॅनच्या. त्यानंतर बेडवरचे सगळेचे कपडे आहेत तर ते साईडला करते. ही गादी आहे ती पण फार जड आहे, म्हटलं मग सगळं बाहेर काढल्यानंतर मला ती गादी जी आहे तर ती उचलता येईल, कारण गादी पण खूप जड आहे. पहिल्यांदा याच्यात असे स्क्रू आहेत, ते 2 स्क्रू काढले. त्यानंतर तिथे जे कडा दिसत आहेत त्या कड्या काढून घेतल्या की त्याच्यातला झोका जो आहे तर तो फक्त आपल्याला उचलून काढता येतो. आणि त्यानंतर हा जो रॉड आहेत तर त्यांना फोल्ड करता येतं. आजकाल बहुतांश ठिकाणी असं म्हणजे पूर्वी जशी झोळीची पद्धत होती तशाच पद्धतीने हा झोका आहे. एक प्रकारची झोळीच म्हणता येईल. पूर्वी काय व्हायचं की कॉट असायचे आपल्याकडे, तर ते कॉटला बांधता यायचं, साडीची झोळी व्हायची आणि तशाच पद्धतीच्या त्याच फॉर्मॅटमध्ये आहे. आणि ही मजबूतही आहे आणि छान वापरायलाही बरी आहे. म्हणजे जवळपास आता रुद्र 13 महिने त्याला कंप्लीट झालेले आहेत, पण तो शांत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी म्हटलं की तसाही तो जास्त झोपत नाही, रात्रीचाही तो जास्त झोपत नाही, 1-2 वेळा झोपतो आणि ते आता थोडं कमी झालं आहे, म्हणून म्हटलं की ठेवून देऊया. आधीच बेडरूम लहान आहे, म्हटलं थोडीशी तिथे जागा होईल त्याला खेळण्यासाठी. आता तो चालू पाहतोय तर मग त्याला थोडीशी जितकी जागा मोकळी करून देता येईल तेवढं करता येईल. त्याचे नट्स आणि कड्या जे आहेत तर ते एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवून देते, म्हणजे जेव्हा काढायची वेळ येईल तेव्हा तेच व्यवस्थित एकाच ठिकाणी आपल्याला सापडेल. झोळी जी आहे तर ती कापडाची आहे, तर ती आपण नवीन फक्त झोळीसुद्धा मागवता येते. त्याच्यामुळं ती मी रुद्रच्या कबडमध्येच ठेवते, जिथे रुद्राचे कपडे ठेवणार आहेत. आणि ही जी त्याची पाळणा झुला झुलवायची जी दोरी होती तर त्यानेच तो झोका जो आहे, झोळी जी आहे ती बांधून ठेवते. खूप मजबूत आणि छान अशी झोळी होती. रुद्रने त्याचा पुरेपूर वापर केला आहे. आणि त्यानंतर म्हटलं की आता व्यवस्थित त्याला गुंडाळून कशात तरी ठेवता येईल, तर त्यासाठी बेड जो आहे तर तुम्ही आधी गादी उचलणार आहे. आणि गादी जड आहे त्यामुळं म्हटलं की थोडं एक एक करून सगळं करूया. आणि त्याच्या आतमध्ये बेडच्या आतमध्ये बरंचसं सामान आहे. म्हणजे आपण जितकं सामान डिक्लटर करतो तरीसुद्धा सामान जे आहे तर ते राहतच. म्हणजे आपण किती म्हटलं तरी एक गोष्ट आपण पुन्हा लागेल ह्या हिशोबाने ठेवत राहतो आणि त्या वस्तू ज्या आहेत तर त्या काही कमी होत नाही. आणि डिक्लटर करणं मला वाटतं ही निरंतर कंटिन्यूस चालणारी प्रक्रिया आहे अशा पद्धतीने, कारण की आपण कितीही सामान जे न लागणार आहे, अनावश्यक आहे असं म्हणून टाकलं तरीसुद्धा नवीन सामान जे आहे तर ते आपल्याकडे येत राहतं. मी एकदा ज्वेलरीचा बिझनेस केला होता, म्हणजे जवळपास वर्षभर केला होता. तर म्हणजे घरच आणून मी विकायचं ना, तर त्यामुळं त्याचंही बरंचसं सामान आहे. त्याचे जे बॉक्सेस आहेत, त्यानंतर त्याचं पॅकिंगचं सामान, कारण मी ते पार्सलसुद्धा करायचे त्यामुळं. तर मग ते सुद्धा सामान आहे. त्यात नंतर काही कपडे आहेत, म्हणजे जुने कपडे. तर याच्यामध्ये आईंच्या काही जुन्या साड्या आहेत, म्हटलं त्यांना दाखवण्यासाठी ठेवते त्यांना, मग याच्यातल्या कोणत्या नेसायच्या आहेत की नाही ते. त्याचबरोबरीने बरेचसे असे म्हणजे आता CPU वगैरे असं काहीतरी त्याच्यानंतर स्पीकर आहे, असे बरेचसे सामान जे आहे तर त्याच्यात राहिलं. त्यामुळे मी आधी ते ठेवून दिलं आणि मग देवांचं बेडचं जे प्लायवूड आहे ते तसंच ठेवलं, कारण म्हटलं नंतर ते आईनं दाखवून झालं त्यातलं काही ठेवायचं नसेल तर ते पुन्हा बेडमध्ये ठेवता येईल. त्यानंतर हॉलमध्ये आले. हॉलमध्ये पण म्हटलं थोडंसं अरेंजमेंटमध्ये बदल करूया, म्हणजे रुद्राला जितकी जागा समजा जमली तर मोकळी करता येईल तेवढं बघूया. तर त्याचं कबड वगैरे हलवलं आणि सामान जे आहे तर ते एक करून उचलत होते, कारण सोफ्यावरती पण बरेचसे कपडे होते. तर ते कपडे म्हटलं की नंतर आवरता येतील, आधी सोफा वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घेते, झाडू मारून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे कपडे जे आहेत तर ते घड्या करून ठेवून देता येईल. सोफा कवरसुद्धा मला थोडेसे वेगळ्या कलरचे पण परचेस करायचे आहेत. मी ॲमेझॉनवर पाहिलेले खूप सुंदर असं क्रीम कलरचे पण आहेत, पण आता घरात लहान मुलं तर ते जास्त मुळं होतील. बघूया दुसरे कुठले असे चांगले डिसेंट असे कलरचे मस्त सोफा कवर घेण्याचा विचार करते. बघूया कधी होते ते मॅनेज. तर रुद्रची आजी खाली घेऊन गेलेली आहेत खेळण्यासाठी, मग तोपर्यंत मी आवरून घेते.
हे रुद्रचे क्रॉक्स आहेत. त्याला बाहेर जायचं असेल तर त्याला शूज म्हणता येत नाही, तर त्याला पाय पाय असं म्हणतो आणि तो आपल्या हातात देतो की तुम्ही घाला म्हणून. तेव्हाच त्याला ते शूज घालतो, त्यावेळेस तो इतका खुश होतो. आणि त्याच्याकडे 2 आहेत. तर त्या दिवशी तर मला एकदा म्हणत होता की दोन्ही पण घाला, आता दोन्ही पण शूज कसे घालणार ना. मला त्याला समजायलाही जमत नव्हतं, कारण की मुलं माहिती आहेत ना की त्याला एवढं सगळं कळत नाही आहे, तरीसुद्धा कसं तरी समजावलं त्याला. आता इथं भरपूर सामान दिसतं, रुद्राची खेळणी वगैरे बरंच काय आहे. तर म्हटलं बघूया किती प्रमाणामध्ये थोडंसं जागा स्पेस करते. म्हटलं रुद्र खाली गेलेला होता, तर म्हटलं तो येईल तेव्हा त्याला फार भूक लागलेली असेल, म्हणून तोपर्यंत पोहे करून ठेवते. आणि आता पावसाळा आला आहे, तर पाणीसुद्धा चांगलं उकळून पिण्याची, सगळ्यांसाठीच पाणी उकळून पिण्याची सुरुवात केली आहे. तर मध्येच म्हटलं मग पोहे करून घेऊया, आल्यानंतर तो रडेल वगैरे म्हणून पुन्हा काहीसुद्धा होणार नाही. तर पोहे करून घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा माझ्या कामाला लागेल. आणि मी हे असं म्हणजे असं सध्या पावसाळी असूनसुद्धा इथे प्रचंड गरम होतं, त्यामुळं म्हटलं मी बाकीचं सगळं आवरल्यानंतरच आंघोळ वगैरे करेल. तर आधी सगळं पसारा जो आहे तो झाडून घेतलेला होता, हात वगैरे स्वच्छ धुवून पहिल्यांदा पोहे करून घेतले. त्यानंतर मग सोफ्यावरचं जे सामान होतं, साड्या कपडे वगैरे सगळं ते एक एक करून, किंवा रुद्रची छोटी मोठी खेळणी असं करून सगळं एक एक करून उचलून ठेवलं. आणि त्यानंतर जिथे टेबल आहे, लॅपटॉप वगैरे ठेवला जातो, म्हटलं इथला तो जो खालचा जो टेबल दिसतो तुम्हाला, ज्याच्यात कप्पे आहेत, तर तो ॲक्च्युली कपाटावरचा आहे. पण हे कपाट जे असतं कम्प्रेस बोर्डचे एवढे मजबूत नसतात आणि ह्याच्यात बरंचसं सामान भरलेलं आहे. त्यामुळं म्हटलं की ते इतकं जड आहे की म्हटलं ते व्यवस्थित खालचं कपाटच खाली यायचं, म्हणून मग ते त्याला आम्ही साईडलाच ठेवलेलं आहे. मी हे सगळं आवरत असतानाच रुद्र आला होता, त्यामुळं पहिले त्याला घेतलं. तर आणि त्यानंतर त्याला खाऊ पिऊ घातल्यानंतर तो झोपी गेला. मग त्याच्यानंतरही बाकीचं प्रिंटर वगैरे सगळं साईडला केलं. त्यातले जे खालचे 2 खण आहेत त्याच्यातलं सामान जास्त उपयोगाचं नाही आहे, आणि हा टेबलही काही फारसं जड नाही. त्यामुळं मग पहिले ते त्याचे डोअर्स त्याचे आड गेले तरी म्हटलं जाऊ दे, थोडीशी जागा तरी स्पेस राहील हॉलमध्ये. आणि आईने त्याच्यातल्या काही साड्या काढून घेतल्यात आणि मग म्हटलं की आता बेड ठेवून देऊया, कारण ही गादी पण उचललं जड, म्हटलं पुन्हा पुन्हा कसं करणार, म्हणून म्हटलं की पहिल्यांदा त्यांना दाखवूया आणि नंतर मग बेडमधलं आवरता येईल. मग ही गादी पहिल्यांदा ठेवून दिली आणि त्यानंतर त्याच्यावर बेडशीट अंथरलं. आणि ह्या सगळ्या कामांमध्ये मला बराचसा उशीर झाला होता, म्हणून मी नंतर स्वयंपाकाचं काही शूट केलं नाही. आणि स्वयंपाकालाही थोडासा उशीरच होईल, म्हणून म्हटलं की कारण ज्यावेळेस आपण काही व्हिडिओ बनवत असताना जर काम करत असतो, तर थोडा नेहमीपेक्षा कामाला जास्त वेळ लागतो. त्यामुळं बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.